मांसाचं भक्षण करणारा एक उन्मत्त गिधाडा असतो. अरे अशी गिधाडा या राजा सुमंतने तलवारीच्या टोकावर छेडली. तिथं तुझी काय पण लाज वाटते ती माझ्या पत्नीची वाटते. अगं सुमती, अगं जगाची नव्हे तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे होती तुला. अगं परपुरुषा समवेत संबंध ठेवणारी अगं गौत तुमचा राहिला नाही. ज्याची तुमची धर्मपत्नी परपुरुषाच्या प्रेमाचा गुंतले आता परपुरुषाच्या नादी लागली. आता तुमच्या पत्नीवर अधिकार तुमचा राहिला नाही. अरे कुणाला सांगतोयस? अरे ज्ञानाचा बाल काढून पाजायचं होतं तर ते स्वतःच्या घरात पाजायचं होतंस. आज माझ्या संसाराची माती केलीस तू. आज माझा संसार उद्ध्वस्त करून काय मिळालं जोरात तुला? अरे राजा तुझ्या संसाराला आग लावून आज स्वतःच्या स्वप्न साकार करण्यासाठी आज तुझ्या पत्नीला माझ्या प्रेमात गंजवले. आता ह्याच्या पुढे हिच्या स्त्रीवर तुझा अधिकार राहिलेला नाही आणि अधिकाराने बोलण्याचा प्रयत्न करते. काय माझ्या शाळेला धिक्कार असो ना ग भैरवा तुझा. अरे केवढा बंगालाच्या ठिकाणी जाऊन चारण मारण तारण अशी वशीकरण विद्या तू संपूर्ण केलीस. कुणासाठी? काय म्हणून? जीवनात दुसऱ्याचं वाटोळं करावं, या माझ्या दीन दुबळ्या गरीब जनतेला त्रस्त करावं एवढंच नव्हे, अरे जनतेच्या सुखामार्ग नव्हे तर स्वतःचं सुख सुद्धा मी सांभाळू शकलो नाही. कारण तुझ्यासारखा विषारी सर्प आज माझ्या घरात लपून बसला. विषारी सर्पानं याच्या जर आपल्याला दोष करणे असा जर होते बायकोची आशा सोड आणि राजा चांगला जगायचा असेल माझ्या बोलाला फोन करत आहे. अरे जिथं तू माझ्या संसाराचं वाटोळं केलंस, अरे सुमंतने हात पाहिलं. आज माझी भार्या सुमती तिला मी एक पतिव्रता म्हणत होतो. तिच्या पतिव्रतेच्या तेजावर आजपर्यंत राजा सुमंत ज्वरात कधी अपयशी ठरला नाही. तिचा माझी भार्या एक वेश्या म्हणून तुझ्या समोर नाचण्याची लाज वाटते मला. आपल्याला सांगतोय असा दुर्बळ प्रसंग पाहण्यापेक्षा आपला स्वतःचा विश्वाच्या पाठीवर दुसऱ्या ठिकाणी जगवण्याचा प्रयत्न कर आणि अधिकार उन्नत सैन्याने दोन्ही पंख छेडण्यासाठी